नमस्कार. मनाच्या श्लोकाचे आपण 42वा श्लोक आज बघणार आहोत. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा श्लोक बघूयात. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला वरती पहिल्यांदा शब्द दिसेल की बहुतां परी. समर्थांना आपल्याला असं सांगायचं आहे की बहुतां परी शब्द म्हणजे बहुमत नाही, या अर्थाने हा शब्द वापरलेला नाही. तर बहुतां परी म्हणजे अन्य थोर लोक, म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, ध्रुव, प्रल्हाद असे जे लोक ज्या मार्गाने गेलेले आहेत किंवा हे भक्त जे आहेत त्यांनी ते जे भगवंताला त्यांनी जे अपयश केलं त्या लोकांसाठी हा शब्द वापरलेला आहे. आपण काय करतो, माणसांना खुश करण्याच्या नादामध्ये आपण भगवंताला गमावून बसतो. माणसांना खुश करायचं, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, म्हणून आपण सारखे माणसांना खुश करण्यामध्येच आपलं हे चाललेलं असतं, सारखं आयुष्य चाललेलं असतं. शेवटी माणसंही निघून जातात, त्या नादात आपण देवाला गमावून बसतो. बघा काय झालेलं आहे ते. धृतराष्ट्राचं काय झालेलं आहे, त्याला तर कौरव आपलेसे वाटत होते, दुर्योधन आपलाच वाटत होता, पण त्याला भगवान श्रीकृष्ण कधी आपला वाटला नाही. हे समोर उदाहरण आहे. म्हणून समर्थ सांगतात की त्यांना धृतराष्ट्राला पांडव कधी आपले वाटले नाहीत, भगवान श्रीकृष्ण कधी आपले वाटले नाहीत, त्यांना दुर्योधन आपला वाटलेला आहे. म्हणून आपलेसे करता आलं पाहिजे, यासाठी त्यांनी एक सुंदर एक छोटस उदाहरण देऊन आपल्याला पटवलेलं आहे. गोंदवले महाराजांचं उदाहरण देऊन ते सांगतात. एक छोटस आहे की गावामध्ये, म्हणजे गोंदवल्या गावामध्येच जेव्हा गोंदवलेकर ओट्यावरती 4 वाजता बसत असतात, ओसरीवर बसत असतात ते 4 वाजता गावामध्ये, आणि सगळे आजूबाजूचे लोक सत्संग म्हणून येऊन त्यांच्याजवळ समवेत बसत असत. त्या तिथे बसत असताना त्याच्यामध्ये एक मतिमंद, म्हणजे बुद्धीच नाही त्याला बा, अशी तो येऊन बसलेला असायचा. कसा तरी दिसायचा, कसा तरीच राहायचा, कसा तरीच कपडे घालायचा, लोक त्याला वेडाच म्हणायचे. आणि मग सत्संग चाललेला असतो. त्या दिवशी नेमका तो समर्थांना दिसला नाही, म्हणून समर्थ म्हणाले, अरे आपला तो वेडा नाही आला आज, असं म्हणता क्षणीच तो वेडा आला. समर्थ पण म्हणले की ते पण लोकांप्रमाणे म्हटले की अरे आपला वेडा नाही आला अजून, आणि एवढाच तो वेडा आला. आणि तो आल्यानंतर ह्यांच्या गोंदवलेकर महाराजांच्या चरणावरती गेला आणि इतका ढसढसून रडायला लागला. ढसढसून रडता रडता त्याला इतकं घहीवरून आलं. त्याला गोंदवलेकर महाराज म्हणतायत की अरे मी तुला वेडा म्हंटल म्हणून तू रडतोयस का? तर तो म्हणला नाही, तुम्ही मला आपला म्हणालेत. किती मतिमंद असणारा सुद्धा किती ऐकत होता चांगलं, आणि त्यांनी तोच शब्द म्हणून म्हणे तुम्ही मला आपला म्हटलात, म्हणून मला माझ्या भावना मला राहवलं नाही, आणि म्हणून मला गहीवरून आलं, आणि हे अश्रू माझे आनंदाश्रू आलेले आहेत म्हणजे डोळ्यातून. देव आपल्याला आपलं म्हणावा असं साठी भक्ती करायला सांगतात. सत्संग करत होते समर्थ आपलं हे गोंदवलेकर त्यावेळेला. ते सगळ्या लोकांना सगळ्यांना लोक त्यांना आपले वाटायचे, आणि आपण त्यांना ते आपले आहेत असं वाटायचं, असं वाटलं पाहिजे. ते आपला म्हणला शब्द, हा शब्द खूप महत्वाचा आहे. नंतर दीनानाथ शब्द वापरलाय बघा. दीनानाथ रे तोडरी ब्रीद गाजे. दीनानाथ म्हणजे दीन म्हणजे कोणतं? शरणागती प्राप्त केलेला. शरणागतांना भगवंत सांभाळतो कधी पण. बघा नारद भक्ती सूत्रामध्ये अतिशय सुंदर दिलेलं आहे की ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वात, म्हणजे भगवंत अहंकारी माणसापासून दूर जातो. ईश्वराला अहंकार मीपणा हे अजिबात आवडत नाही, तो ते सहनच करत नाही. सामान्य माणूस सहन करत नाही, तर देव कसा सहन करेल? म्हणून अहंकारी माणूस, म्हणजे आपण म्हणतो ना इगो झालाय यांना खूप, तर ते लोक देव त्यांना कधीच आपलंसं म्हणणार नाही. देवाने आपल्याला आपलंसं म्हणावं, असं जीवन आपलं असावं, असं आपल्याला वारंवार ते सांगत असतात. म्हणून जे माझं आहे ना
तेच देवाचं आहे. मी माझ्यासाठी जे आहे ते देवासाठी अशी दृढ भावना पाहिजे. मग ती कशी होईल? तर मी आंघोळ करतो ते म्हणजे माझ्या देवाचं स्नान आहे. कारण हृदयस्थ भगवंत आहे, देवाचं स्नान आहे. माझे भोजन आहे, मी जेवतो ते म्हणजे काय? देवाला नैवेद्य होतो. म्हणून ते श्लोक दिलेले आहेत की देवाची आठवण काढून कृतज्ञता मानून करीन तुझ्यामुळे आम्ही हे तू अन्न पचवणार आहेस, आणि म्हणून ते नैवेद्य होतं. माझं जे आच्छादन आहे ते देवाचं वस्त्र होतं. मी रोज वेगवेगळ्या प्रकारचे आच्छादन घालते. देवाला पण आच्छादन आवश्यक आहे, घातलं पाहिजे त्याला पण. निरनिराळी छोटी छोटी वस्त्र मिळतात देवासाठी. माझी वस्ती देवाचे घर आहे. हे घर माझं नाहीये, हे देवाचं आहे. इथं देवाची वस्ती आहे असं वाटलं पाहिजे. ते इतकं दृढ ऐक्य झालं पाहिजे देवाशी. आणि म्हणून आपल्यातला त्यावेळेला मीपणा नाहीसा होतो सर्व. ज्या वेळेला मीपणा नाहीसा होईल तो आपला देव जर आपल्याला आला आणि म्हणला तू माझा आहेस, तर काय वाटेल आपल्याला? जसं त्याला म्हटला होता वेड्याला की तो आपला आज आला नाही, तसं देव जर म्हणलं आपल्याला आपला हा दिसला नाही तर आपल्याला किती आपल्याला आनंद होईल. अशी भक्ती, असं देवाने आपल्याला आपण देवाला आपलंसं करावं आणि देवाने आपल्याला आपलंसं करावं, अशी समर्थांना भक्ती अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी ते दीनानाथ हे तोडसी ब्रीद गाजे, हे तर आपण मागच्या 29व्या श्लोकामध्ये बघितलेलंच आहे. ते काढून बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणून मनाला शिकवण देत 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 आपण 42 श्लोकापर्यंत आलो. आता 43 श्लोक पण बघूयात आपण पुढे. हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.